नमस्कार, मी साक्षी. आपण पाहतात भारत चोवीस. आता आपण उभे आहोत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर चौपाटीवर आणि इथे सध्या कासव महोत्सव चालू आहे. कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्याचा हा महोत्सव आणि पर्यटकांकडून आणि इथल्या स्थायिकांकडून कासवांचे संवर्धन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. तर इथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांची आपण मुलाखत घेऊ. माझं नाव उदय बापट, दिव्यागरचा माजी सरपंच आहे. साधारणपणे 15 वर्षापूर्वीपासून दिव्यागरमध्ये कासव संवर्धनाचं काम सुरू झालं. सह्याद्री निसर्गमित्र, ग्रामपंचायत दिव्यागर आणि वनविभाग रोहा यांच्या संयुक्त माध्यमातून हे काम आज गेली 15 वर्ष सातत्याने चालू आहे. अलीकडे ही कोकणातली कासवांची जी जात आहे ती साधारणपणे कोकण किनारपट्टीला अलीवरुंडे ही कासवं फार मोठ्या प्रमाणात येतात आणि ती किनाऱ्यावर अंडी घालतात आणि ती अंडी पूर्ण किनाऱ्यावरनं सगळी गोळा करून कासवांच्या घरट्यात ठेवली जातात. 45 ते 60 या दिवसामध्ये ती अंडी हॅच होतात आणि नंतर ती समुद्रामध्ये सोडली जातात. ही अंडी समुद्रात सोडल्यावर त्याच्यामध्ये साधारणपणे 2 ते 3% कासवच फक्त जिवंत राहतात, कारण ते अतिशय छोटे असतात आणि समुद्रामध्ये सुद्धा त्यांना अनेक शत्रू असतात. परंतु हे जर काम आपण केलं नाही तर निसर्ग आणि पर्यावरणाचा निश्चितच ऱ्हास होईल. म्हणून गेली 15 वर्ष सातत्याने दिव्यागर ग्रामपंचायत या कामामध्ये लक्ष घालते आणि हे काम करते. धन्यवाद. प्रजननाच्या काळात कासवाने विविध ठिकाणी अंडी दिलेली असतात. ती अंडी सर्व एकत्र जमा करून त्यांना मग व्यवस्थित ठेवले जाते. तर हे जे रोखणीचं काम करतात, अतिशय महत्वपूर्ण काम करतात, ते आता सध्या आपल्यासमोर उपस्थित आहेत. आपण त्यांची मत काढू. हा कालावधी असतो अंडी कालावधी आणि 60 ते 60 दिवसात पिलं बाहेर येतात. बरं, आता आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे आणि प्रोजेक्ट म्हणजे असा आहे व्यवस्थित पर्यटक पण आलेले आणि पर्यटकांच्या संदर्भात आम्ही बोललेले. महाराष्ट्रामध्ये आपला हे आहे 720 किलोमीटरचं समुद्र किनारा आहे. ते सांगलीत आपल्या विविधच्या हंगामामध्ये नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ते किनाऱ्यावर अंडी घालतात. म्हणून आपल्या बाहेर येतात. प्राणी पक्ष्यांचे संवर्धन केल्याने निसर्गाच्या सौंदर्यासह पर्यटकांचा कल देखील दिव्यागर किनारपट्टीकडे अधिकाधिक वाढत आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा भारत 24.